इथे पाहायला मिळेल। अगदी सुरेश, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अनिकेत तटकरे यांचं नाव जवळपास निश्चित आहे, त्यामुळे कुठेतरी पालकमंत्री पदाच्या बदल्यात विधान परिषदेची ही जागा अशी डील झाली होती, अशा चर्चा सुरू होत्या आणि त्यावर कुठेतरी शिक्कामोर्तब झाल्याचंही पाहायला मिळतंय। तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा। नाशिक मधून आपण अपडेट घेणार आहोत। नाशिकचे नरेंद्र बटाव हे प्रतिनिधी आपल्यासोबत सध्या जोडलेले गेलेले आहेत। नरेंद्र, आपण जर पाहिलं तर नाशिकमध्ये जोरदार रस्सीखेच होती। अनेक इच्छुक उमेदवार हे नाशिकमधूनही पाहायला मिळाले। नाशिकमध्ये अखेर कोणत्या नावांसंदर्भात चर्चा झालेली आहे आणि कोणाला उमेदवारी मिळू शकते, संधी मिळू शकते? हो, नक्कीच बघितलं तर महायुतीला कोणाला जागा सुटणार हे स्पष्ट झालेले नसताना देखील भाजपाचे जे इच्छुक उमेदवार आहे गणेश गीते यांनी काल शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नक्कीच खळबळ उडाली आहे। दुसरीकडे बघितलं तर शिंदे शिवसेनेच्या वतीने नरेंद्र दराडे हे देखील इच्छुक असल्याचं समजून येत आहे। त्यामुळे नक्कीच महायुतीची जागा भाजपाला जाते किंवा शिंदे सेनेला जाते याचा अजून अद्यापही तिढा सुटलेला नाही। तर दुसरीकडे बघितलं तर महाविकास आघाडीकडनं वसंत गीते यांनी देखील अर्ज घेतला आहे। तर दुसरीकडे नाव जे चर्चेत आहे ते उद्धव ठाकरे गटाचे जे इच्छुक उमेदवार आहे अनिल कदम यांचे देखील नाव इच्छुक असल्याचे यावेळी दिसून येत आहे। नक्कीच एकंदरीत बघितलं तर भाजप व शिंदे गटाचा देखील तिढा सुटलेला नसून महाविकास आघाडीतून वसंत गीते अथवा अनिल कदम यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। एकूणच बघितलं तर उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून नक्कीच आता कोणाला उमेदवारी मिळते व कोण उमेदवार रिंगणात उभे राहते नक्कीच महत्वाचं ठरणार आहे। अगदी नरेंद्र, त्यामुळे आता शेवटपर्यंतची या उमेदवारांची यादी नेमकी कशी असते त्याकडे लक्ष राहणार आहे। धन्यवाद सर्व प्रतिनिधींचे या सविस्तर माहितीसाठी। तर नावनिश्चितीस सुरुवात झालेली आहे अनेक नावांवर। सध्या महायुतीत आणि महाविकास आघाडीमध्येही शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता शेवटची यादी नेमकी कशी असेल, कोणकोणत्या उमेदवारांना संधी मिळेल त्याकडे लक्ष लागलंय।